हॅलो स्टुडंट्स, आय होप तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं असेल. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं तर टॉर्क केलं होतं. ओके, टॉर्क चे इक्वेशन बघितले ते त्याच्यावरचे थोडे प्रॉब्लेम्स बघितले. ओके, आज आपण बघणार आहे अँग्युलर मोमेंटम. काय बघणार आहे? अँग्युलर मोमेंटम. बरं, मोमेंटम हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ओके, काय बघणार आहे? अँग्युलर मोमेंटम. मोमेंट हा शब्द ऐकलाय ना? मोमेंटम, बरोबर. मोमेंटम हा शब्द तुम्ही ऐकलाय. बरं, मोमेंटम मध्ये बघा काय असतं की पहिलं आपण काय करूया की लिनियर मोमेंटम बघूया. ओके, मग त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघूया आणि तिची एनालॉजी बघूया. जसं आपण लिनियर आणि अँग्युलरचं बघतोय तसंच आपण काय करूया, ह्याची एनालॉजी बघूया. ओके, सो लेट्स स्टार्ट. अँग्युलर मोमेंटम काय असतं? ॲक्च्युली इट इज, जसं बघा टॉर्क काय असतं? इट इज मोमेंट ऑफ फोर्स असतो. काय असतो? मोमेंट ऑफ फोर्स. तसंच अँग्युलर मोमेंट काय असतं? मोमेंट ऑफ मोमेंटम. ओके, काय असतं? मोमेंट ऑफ मोमेंटम. ह्याला आपण अँग्युलर मोमेंटम म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की लिनियरमध्ये ओके ओके लिनियरमध्ये काय असतं? लिनियरचं सगळंच बघून घ्या आपण, म्हणजे आपल्याला पाठ पण होऊन जाईल. ओके, अँग्युलर. ओके, लिनियरमध्ये आपलं काय असतं? डिस्प्लेसमेंट. इथं असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं असते वेलॉसिटी. इथं असते अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. इथं असतं ॲक्सेलरेशन. इथं असतं अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. इथं असतं फोर्स. इथं असतं टाव. काय असतं? टाव, बरोबर. ह्या क्वांटिटीज आपण बघितल्या, ह्यांचं रिलेशन बघितलं. एस इज इक्वल टू आर थिटा व्ही परपेंडिक्युलर. काय असतं? व्ही परपेंडिक्युलर इज इक्वल टू आर ओमेगा. त्याच्यानंतर ए इज इक्वल टू ए टेंजेन्शियल इज इक्वल टू आर अल्फा, बरोबर. आणि इथं काय असतं? टाव इज इक्वल टू आर फोर्स परपेंडिक्युलर. आर इंटू फोर्स परपेंडिक्युलर, बरोबर. परपेंडिक्युलर फोर्स म्हणू शकतो आपण. बरं, हे आपले रिलेशन झाले. त्याच्यानंतर इथं मास असतं, तसंच इथं काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. तशीच अजून एक क्वांटिटी आपण ह्याच्यामध्ये लिनियरमध्ये शिकली आहे, तो काय असतो? मोमेंटम पी. काय असतं? मोमेंटम पी. तसंच ह्याच्यामध्ये काय असतं? अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमला आपण एलनं डिनोट करतो. काय, कशाने डिनोट करतो? एलनं. ओके, बरं. ह्याच्यामध्ये काय? आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. हा हे रिलेशन आहे. ओके, बरं. अँग्युलर मोमेंटम आणि पी मध्ये, तर अँग्युलर मोमेंटम काय असतं? एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. हे रिलेशन आहे. काय आहे? एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. समजला? तर हे झालं बेसिक आपलं रिव्हिजन. सगळं आपण केलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस करायचं का? कारण हे पार्ट झालं पाहिजे. हे जोपर्यंत पार्ट होत नाही ना आपलं, तोपर्यंत आपलं जे रिजिड बॉडी डायनामिक्स आहे, जे सर्क्युलर मोशन रोटेशनल मोशन आहे, ते आपलं कच्चंच राहणार आहे. हे सगळं पार्टच असलं पाहिजे. कारण काय होतं की आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला बेस विचारत नाही. आपल्याला काय करतात? एक ट्विस्टेड क्वेश्चन देतात ज्याच्यामध्ये हे फॉर्म्युले पार्ट पाहिजे आपल्याला ॲटलिस्ट. ओके, तर हे मी काय करतो? रफ करतो. काय करतो? रफ करतो. चलो करायचं. बरं, आपला फॉर्म्युला काय आला? एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. काय आहे? एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके, बरं. आता मला सांगा, हे काय वेक्टर फॉर्ममध्ये? काय वेक्टर फॉर्ममध्ये? मी आता पीला आपल्याला माहिती आहे काय असतं? पी बार इज इक्वल टू एम व्ही बार असतो. तर इथे टाकू तर काय येतं बघा? आर बार इंटू एम व्ही बार. काय येतं? आर बार इंटू एम व्ही बार. समजलं? बरं, आता एम काय आहे? कॉन्स्टंट आहे. मास काय असतं? कॉन्स्टंट असतं. त्याला मी बाहेर घेतो. ओके, ते काय स्केलर क्वांटिटी बाहेर घेऊ शकतो. तर एम इंटू आर बार क्रॉस व्ही बार येतं. काय येतं? आर बार क्रॉस व्ही बार. ओके, तर हे काय येतं? एल इज इक्वल टू एम. आता ह्याला आपण कसं लिहू शकतो? आर व्ही साइन थिटा, बरोबर. काय लिहू शकतो? आर व्ही साइन थिटा. तर हे काय येतं बघा? एम व्ही काय लिहिणार? एम व्ही आर साइन थिटा लिहिणार. काय लिहिणार? आर साइन थिटा. ओके,
काय लिहिणार आर साइन थिटा. बरं आर साइन थिटा ओके ओके आर साइन थिटा काय असतं ॲक्च्युली आर साइन थिटा असतं परपेंडिक्युलर रेडियस. काय असतं परपेंडिक्युलर रेडियस. फॉर एक्झाम्पल सपोज हे एक मास आहे आपलं ओके ते वेलॉसिटी v न जातं इकडं पुढं ओके आणि हे आपलं पॉईंट आहे जिथून आपल्याला अँग्युलर मोमेंटम मोजायचं ओके ह्या पॉईंटपासून अँग्युलर मोमेंटम मोजायचं आहे ओके. बरं ही वेलॉसिटी vचं डायरेक्शन आणि हे आपलं रेडियस असणार. काय असणार रेडियस. तर रेडियसचं डायरेक्शन हे असणार. तर ह्याला आपण काय करूया असं थोडंसं स्ट्रेच करूया. हे वेक्टर स्ट्रेच करूया. तर हे अँगल किती बनवतंय थिटा बनवतंय ओके. काय बनवतंय थिटा बनवतंय. तर आपल्याला काय पाहिजे बघा आर साइन थिटा पाहिजे. ॲक्च्युली काय पाहिजे आर साइन थिटा. आर नको आहे आपल्याला. काय पाहिजे आर साइन थिटा पाहिजे. हे कंपोनेंट पाहिजे. तर आता आपण काय करणार ह्या आरला स्प्लिट करणार ओके 2 डायरेक्शनमध्ये ओके. काय करणार 2 डायरेक्शनमध्ये स्प्लिट करणार. एक असणार परपेंडिक्युलर. काय असणार सॉरी असं नाही येणार. हा कंपोनेंट ॲक्च्युली v साइन थिटाचा आहे. काय आहे v साइन थिटाचा. एक कंपोनेंट असा येणार समजलं. एक कंपोनेंट असा येणार आणि एक कंपोनेंट समजलं आहे ना एक कंपोनेंट असा येणार. तर हा जो कंपोनेंट असतो ह्याला आपण काय म्हणतो आर साइन थिटा ओके. हा जो कंपोनेंट असतो जो वेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर येतो. काय येतो वेलॉसिटीच्या परपेंडिक्युलर येतो ह्याला आपण काय म्हणत असतो आर साइन थिटा. समजलं. म्हणून आपण इथं काय म्हणणार आहे एम व्ही आर परपेंडिक्युलर. काय म्हणणार एल इज इक्वल टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात ओके. बरं आता तुम्ही म्हणणार सर हा आर साइन थिटा कसा आला. बघा ह्या आरला स्प्लिट करा ओके. हे हॉरिझॉन्टल आहे आणि हे पण आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे बरोबर. तर हा अँगल पण थिटा असणार बरोबर. हा अँगल थिटा आहे. तर हा कंपोनेंट काय असणार आर साइन आर कॉस थिटा. आर कॉस थिटा आणि हा काय असणार आर साइन थिटा. बरं हे पॅरलल आहे. मग हे जे कंपोनेंटचं जी व्हॅल्यू असणार ती किती असणार आर साइन थिटा असणार. काय असणार आहे आर साइन थिटा. समजलं. कन्फ्यूज नका हो ओके. तर परपेंडिक्युलर कंपोनेंट काय असणार आहे आपलं आर साइन थिटा. काय असणार आहे आर साइन थिटा ओके. चलो समजलं. तर हे काय येतं एल इज इक्वल टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. आपल्याला काय घ्यायचं आहे परपेंडिक्युलर रेडियस घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे परपेंडिक्युलर रेडियस. आपण बघितलंय परपेंडिक्युलर फोर्स घेतो परपेंडिक्युलर वेलॉसिटी कंपोनेंट घेतो. तर परपेंडिक्युलर रेडियसचं कंपोनेंट घ्यायचं आहे. समजलं. हे तुम्हाला परपेंडिक्युलर कसं घ्यायचं आहे हे माहिती असणार आतापर्यंत जेवढं आपण केलेलं आहे ओके. हे 95 केसेसमध्ये आपण असं करतो. काय 95% केस ओके मध्ये हे करेक्ट आहे. बट आपण ह्याला असं पण लिहू शकतो एम आर व्ही साइन थिटा ओके. तर हे काय येतं एम आर व्ही परपेंडिक्युलर. काय येतं एम आर व्ही परपेंडिक्युलर. समजलं. तर हे कधी 5% केसेसमध्ये आपण यूज करतो. जनरली ह्याच्यावर प्रॉब्लेम्स येत नाही ह्याच्यावरच येतात आणि ह्याच्यावरनं सॉल्व्ह होऊन जातात. ह्याच्यावर जायला लागत नाही आपल्याला ओके. तर हे पण सही आहे राईट आहे आणि हे पण राईट आहे ओके. बरं अँग्युलर मोमेंटम आपली काय वेक्टर क्वांटिटी आहे. काय आहे वेक्टर क्वांटिटी. काय आहे वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. बरं ह्याचं युनिट काय असणार सांगा. बरं इथं बघा काय आहे एल इज इक्वल टू एम व्ही आर आहे. काय आर परपेंडिक्युलर. तर एम काय असतं केजी बरोबर. व्ही काय असतं मीटर पर सेकंड आणि इंटू आर. तर आर काय मीटर. तर काय तर मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे त्याचं युनिट झालं. काय झालं युनिट झालं. समजलं. काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं आहे ओके. हे असतं आपलं अँग्युलर मोमेंटम ओके. बरं आपण काय करतो मोमेंटम कन्झर्व म्हणतो. काय म्हणतो मोमेंटम कन्झर्व म्हणतो. म्हणजे काय असतं त्याचं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कॉन्स्टंट असलं पाहिजे ओके. मोमेंटम कन्झर्व म्हणजे काय असतं की त्याचं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन कन्झर्व असलं पाहिजे. तसंच अँग्युलर मोमेंटम आपण कन्झर्व म्हणणार आहे ओके. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लर्न करणार आहे. तर त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की त्याचं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन काय पाहिजे सेम पाहिजे. एखाद्या प्रोसेसमध्ये मॅग्निट्यूड अँड ॲज वेल ॲज डायरेक्शन काय असलं पाहिजे सेम पाहिजे. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. बरं चला हे रफ करतो मी.
एक प्रॉब्लेम बघूया. ओके, एक प्रॉब्लेम बघूया. चला, सपोज हे माझं पॉईंट आहे जिथं मी ऑब्जेक्ट बघणार आहे. इथे एक मास आहे. ओके, चला हा मास असा घ्या, परपेंडिक्युलर घ्या. हे रेडियस आहे माझं. ओके, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे आणि हा मास विथ वेलोसिटी v जातोय. ओके, काय जातोय? विथ वेलोसिटी v जातोय आणि फॉर आफ्टर टाइम सम टाइम तो मास इथं असणार आणि हे माझं रेडियस होणार. ओके, काय होणार? रेडियस होणार आणि ही माझी वेलोसिटी असणार. काय असणार? वेलोसिटी असणार. समजलं? इट विल मेक अन अँगल थीटा ॲट दॅट टाइम. समजलं? बरं, मला सांगा ॲट फर्स्ट पोझिशन, ही माझी फर्स्ट पोझिशन आहे, ही माझी सेकंड पोझिशन आहे. ओके, बरं, ॲट फर्स्ट पोझिशन एल काय असणार? एल काय असतो? MV/r परपेंडिक्युलर असणार. काय असणार? MV/r परपेंडिक्युलर. बरं, इकडे बघा, मास ह्याचं काय? मास m आहे, वेलोसिटी v आहे, तर हे काय येणार? MV आणि हे रेडियस किती येणार आहे? r येणार आहे. काय येणार आहे? r येणार आहे. ओके, बरं, आता ॲट सेकंड पोझिशन, हे झालं फर्स्ट पोझिशन, हे झालं सेकंड पोझिशन. सेकंड पोझिशन L इज इक्वल टू काय येतं? MV/r परपेंडिक्युलर. ओके, बरं, r परपेंडिक्युलर काय असणार आपलं? हे असणार. बरोबर, एवढं डिस्टन्स असणार. आता हे जे डिस्टन्स असतात ते किती असणार आहे? r साइन थिटा. किती असणार आहे? r साइन थिटा. बरोबर, आत्ताच आपण बघितलं r साइन थिटा कसं येतं. आपण हे जे रेडियस आहे ह्याला स्प्लिट करतो, r साइन थिटा r कॉस थिटा. तर r साइन थिटाचं इथंच्या इथंच. ओके, तर हे किती येतं बघा? MV/r साइन थिटा. L2 हे L1 आहे आपलं, हे L2 आहे. ओके, बरं, मला सांगा एक, आपलं हे काय बघा, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स चेंज झालंय का? नाही, आपला r चेंज झालाय, बट r साइन थिटा आणि हे इथं काय असणार आहे? r असणार आहे. बरोबर, बरोबर ना? तर हे डिस्टन्स सेमच आहे. बरोबर, हे डिस्टन्स काय आहे? सेमच आहे. ह्याला आपण काय म्हणूया? r डॅश म्हणूया. तर हे काय येतं? हे r धरा आणि ह्याला r डॅश म्हणा. तर हे r डॅश साइन थिटा, r डॅश साइन थिटा. मग इथं बघा, हे काय? r आणि r डॅश साइन थिटा सेम आहे. दॅट इज r इज इक्वल टू r डॅश साइन थिटा. बरोबर, आणि बरोबरच असणार. आता इथं जर बघितला, थिटाची व्हॅल्यू किती होणार? 90 होणार. जर इथं 90 टाकलं तर r डॅश इज इक्वल टू r येणारच ना. बरोबर, म्हणून आपलं जे L2 आहे, L2 ची व्हॅल्यू आणि L1 ची व्हॅल्यू काय? सेम आहे. काय आहे? सेम आहे. म्हणजे काय आहे? L1 इज इक्वल टू L2 म्हणजे काय आहे? कन्झर्व. काय आहे? कन्झर्व आहे. काय आहे? कन्झर्व आहे. L1 काय आहे याच्यात? कन्झर्व. म्हणजे अँग्युलर मोमेंटम जे आहे आपलं पार्टिकलचं, ते कसं आहे? तर कन्झर्व आहे. कसं आहे? कन्झर्व. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? बरं, हे रफ करतो. बरं, आता जे शिकवणार आहे ते नीट लक्षात द्यायचं. ओके, बरं, ह्याचं डायरेक्शन कसं कुठे होतं सांगा मला? डायरेक्शन कुठे होतं? डायरेक्शन कसं काढतो आपण? डायरेक्शन काढायचं राहूनच गेलं तुम्हाला. काय असतं? L इज इक्वल टू r बार क्रॉस p बार असतं. बरोबर, तर ह्याला आपण कसं लिहितो? m इंटू r बार क्रॉस v बार. ओके, काय लिहितो? r बार क्रॉस v बार. तर आपण काय घेतोय? क्रॉस प्रोडक्ट घेतोय फ्रॉम r टू v. ओके, सपोज माझं हे रेडियसचं डायरेक्शन असणार आणि हे वेलोसिटीचं डायरेक्शन असणार. ओके, हे रेडियसचं डायरेक्शन, हे वेलोसिटीचं डायरेक्शन. ओके, तर आपण काय करणार? आपले फिंगर्स r वर ठेवणार. कुठं? r वर, आणि तिथून v कडे घेऊन जाणार. ओके, तिथून काय करायचं? v कडे घेऊन जायचं आणि जे डायरेक्शन ऑफ थंब असतं ते आपलं अँग्युलर मोमेंटमचं डायरेक्शन असतं. ओके, समजतंय? सॉरी, राईट हँड थंब. बरोबर, राईट हँड घ्या, लेफ्ट हँड नका. काय काय? राईट हँड घ्या. तर r कडून v कडे, काय r काय आहे बघा, r कडे माझा फिंगर्स आहेत, तिथनं मी v कडे घेऊन चाललो. बरोबर, v कडे घेऊन चाललो तर माझं थंब डायरेक्शन काय? आत आहे. थंब डायरेक्शन काय? आत आहे. बरोबर, माझं डायरेक्शन कुठं आहे? थंब डायरेक्शन आतल्या बाजूला आहे. ओके, तर हे काय झालं? क्लॉकवाईज म्हणजे मध्ये डायरेक्शन कसं येतं? इंटू म्हणजे बोर्डच्या आत जाणे. इंटू म्हणजे बोर्डच्या आत जाणे. बरोबर, हे केलंय आपण. जर सपोज माझं वेलॉसिटी डायरेक्शन हे असतं आणि रेडियसचं डायरेक्शन हे असतं. बरोबर, तर मी परत काय करणार? राईट हँड थंब रूल. लेफ्ट हँड नका घेऊ माझ्यासारखं पहिला. ओके, राईट हँड थंब रूल. राईट हँडमध्ये काय करणार? आरच्या इथं माझं फिंगर्स ठेवणार आणि वेलॉसिटीकडे घेऊन जाणार. आरच्या इथून वेलॉसिटीकडे असं घेऊन जातोय. ओके, तर बघा माझं थंब कुठं डायरेक्शन करतंय? आउटसाईड. कुठं डायवर्ट करतं? तर हे काय झालं?
अँटी क्लॉकवाईज, तर माझं जे डायरेक्शन कसं असणार आहे आउट, ह्याला आपण काय म्हणतो आउट म्हणत असतो, ह्याला इनटू काय म्हणतो इनटू, आणि ह्याला आउट म्हणतो बरोबर. तर हे झालं डायरेक्शन. कळलं सगळ्यांना डायरेक्शन कसं काढायचं. ओके चलो आता आपण बघूया पुढचं. आता सपोज आपलं जे पार्टिकल आहे ते सर्क्युलर मोशन करतंय, काय करतंय सर्क्युलर मोशन करतंय, आणि आपलं जे ऑब्झर्वेशन पॉईंट आहे ते सेंटर आहे. काय आहे ऑब्झर्वेशन पॉईंट आहे ते सेंटर आहे. हे आपलं रेडियस असणार, आणि आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी जी असते ती काय असते परपेंडिक्युलर असते. काय असते परपेंडिक्युलर टू आर असते. काय असते परपेंडिक्युलर टू आर बरोबर. म्हणजे ह्यांच्या दोघांचा मधला अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे बरोबर. इथं ठीक आहे बरं. ह्या पोझिशनला वेलॉसिटी अशी असणार, रेडियस असं असणार, इथं पण 90 डिग्री. ह्या पोझिशनला वेलॉसिटी अशी असणार, रेडियस असं असणार, इथं पण 90 डिग्री. ह्या पोझिशनला रेडियस असं असणार, वेलॉसिटी अशी असणार बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात समजते सगळ्यांना. बरं मला एक सांगा, आता आपण काय करत होतो की अँग्युलर मोमेंटम काढायचो. हे माझं पोझिशन फर्स्ट झालं, सेकंड झालं, थर्ड झालं, फोर्थ झालं बरोबर. बरं एल इज इक्वल टू आपण काय घेणार एम व्ही सॉरी आर बार क्रॉस व्ही बार. ओके तर हे किती येतं एम आर व्ही साईन थिटा येतं बरोबर. आर व्ही साईन थिटा. आता थिटाची व्हॅल्यू बघा 90 डिग्री आहे बरोबर. तर हे किती येतं एम व्ही आर किती येतं एल इज इक्वल टू एम व्ही आर. हे आन्सर येणार आपलं बरोबर. बरं ॲट पोझिशन फर्स्ट इथं मास किती आहे m1 आहे. ओके वेलॉसिटी काय आहे v आहे. मास किती आहे m आहे, वेलॉसिटी v आहे, रेडियस r आहे. तर अँग्युलर मोमेंटमचं जे मॅग्निट्यूड आहे ओके अँग्युलर मोमेंटमचं जे मॅग्निट्यूड आहे ते mvr येणार बरोबर. ह्या पोझिशनला पण mvr येणार, ह्या पोझिशनला पण mvr येणार, ह्या पोझिशनला पण mvr येणार. ओके म्हणजे जेव्हा सर्क्युलर मोशन असतं विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी काय होतं सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, तेव्हा काय होतं आपलं की अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. काय असतं अँग्युलर मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. आता आपण बघितलं ओके मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. बरं एवढं एक आपण काढलंय ओके. बरं आता बघा डायरेक्शन. डायरेक्शन कसं काढतो आपण आर पासून व्ही पर्यंत जातो. ओके मी काय करतो हे वालं पोझिशन घेतो. सगळ्यांना सेमच येणार आहे खरं हे तुम्हाला दाखवाय बरं पडणार. आपला आर कसा आहे असा बरोबर, व्ही कुठं आहे असा आहे बरोबर. तर आर कडनं व्ही कडे जाणार मी. ओके आर कडनं व्ही कडे जाणार. तर माझं थंबचं डायरेक्शन बघा आतल्या बाजूला आहे. थंबचं डायरेक्शन कुठं आहे आतल्या बाजूला. ओके तर इथं इंटू असणार बरोबर. बरं इथं बघा ह्या पोझिशनला बघा, इथं बघा आपलं काय आर ह्या डायरेक्शनला आहे. ओके आरचं पोझिशन बघा कसं आहे, रेडियस वेक्टर कसा आहे ह्या बाजूला आहे. ओके रेडियस वेक्टर आपला असा आहे बरोबर. आर पासून आपण काय करणार आहे व्ही कडे जाणार आहे बरोबर. आर पासून व्ही कडे जाणार तर आतल्या बाजूला काय येतं इंटू, काय येतं इंटू बरोबर. कळतंय ना, काही प्रॉब्लेम नाही ना ह्याच्यात, समजलं. बरं तर प्रत्येक जागी आपलं जे डायरेक्शन असणार आहे ते काय असणार आहे इंटू असणार आहे. काय असणार आहे इंटू असणार आहे. ओके समजलं, काय प्रॉब्लेम. मग इथं काय असतं डायरेक्शन पण काय. ओके आपण एखादं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट कधी म्हणतो लिनियर मोमेंटम. ओके लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट कधी आहे ओके और कन्झर्व. लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट पेक्षा कन्झर्व. ओके कन्झर्व कधी आहे म्हणतो जेव्हा त्याचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर सेम. काय मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन आर सेम. काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. तर ह्या केसमध्ये ओके ह्या केसमध्ये आपलं काय असतं लिनियर मोमेंटम कन्झर्व असतं. काय असतं लिनियर मोमेंटम कन्झर्व असतं. सर्क्युलर मोशन जेव्हा आपण
विथ सेंटर बघत असतो सगळं. काय बघत असतो? विथ सेंटर बघत असतो. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, समजतंय सगळं? ओके, काही प्रॉब्लेम? चला हे रफ करतो मी. बर हां ठीक आहे, चला एवढं काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या याच्यात सांगतो सगळं. आता सपोज परत मी काय घेतोय, एक सर्कल घेतोय. ओके, हा पॉईंट ओ आहे आणि ह्या पॉईंटपासून ओके ॲट सम पॉईंट हा ओ पॉईंट, हा पॉईंट पी. ओके, इथून मी आता ऑब्झर्व करतोय, माझा एक मास आहे एम, तो विथ वेलॉसिटी व्ही जातोय. ओके, तर हे जे डिस्टन्स असणार आहे हे माझं ॲक्च्युली आता आर असणार आहे. काय असणार आहे? आर असणार आहे. सिमिलरली ह्या पोझिशनवर पण ओके, ह्या पोझिशनवर काय वेलॉसिटी माझा व्ही ना मास ह्या बाजूला जाणार आणि हे माझं काय असणार? रेडियस आर असणार आहे. काय असणार आहे? रेडियस आर असणार आहे. समजलं? हे वेलॉसिटी व्ही, मास एम. ओके, समजलं? काही प्रॉब्लेम? ओके, बरं. आता ह्या केसमध्ये काय होतं की आपलं रेडियस आणि वेलॉसिटी ओके हे 90 डिग्री बनवतात. ह्यांच्यामध्ये अँगल किती असतो? 90 डिग्री. तर आपलं बघा एल इज इक्वल टू एम काय येतं? एम इंटू आर बार क्रॉस व्ही बार. तर हे काय येतं? एम आर व्ही साईन थिटा. बरं, तुम्ही म्हणणार सर 90 डिग्री कसं बनवता? ओके, फॉर एक्झाम्पल हे आपलं रेडियस आहे, हे कसं आहे? असं क्रॉसमध्ये आणि आपली वेलॉसिटीची डायरेक्शन अशी. ओके, वेलॉसिटीची डायरेक्शन ॲक्च्युली वेलॉसिटीची डायरेक्शन कशी आहे बघा, हे ह्या साईडला आहे बरोबर आणि रेडियस असा आहे. ओके, वेलॉसिटीची डायरेक्शन. तर हे आपल्याला काय 90 डिग्रीलाच भेटणार आहे. काय भेटणार आहे? 90 डिग्रीला. जर तुम्ही 3D ह्याच्यामध्ये बघितलं ओके, 3D ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही नीट, तर कोन जर बघितला असा ओके, असा आपला कोन असतो बरोबर, असा आपला कोन असतो. तर हे जे वेलॉसिटी डायरेक्शन कसं असतं? हे असं असतं आणि आपलं रेडियस तर ह्याच्यामध्ये कधी पण 90 डिग्रीजचा भेटत असतो आपल्याला. वेलॉसिटीचं डायरेक्शन कसं असणार बघा. कुठं गेला आपलं रिंग? कुठे गेली रिंग? एक मिनिट, रिंग आणतो आपली. ही आपली रिंग झाली बरोबर. ह्याचं हे आपलं वेलॉसिटी डायरेक्शन झालं. हे आपलं वेलॉसिटी हे माझं वेलॉसिटी टेंजेन्शियल आहे रिंगच्या बरोबर. काय टेंजेन्शियल आहे रिंगच्या. आणि हे माझं रेडियस असणार. असं समजलं? रेडियस कसं असणार आहे? ह्या इथं म्हणजे सेंटरपासून वरती आपलं बरोबर, सेंटरपासून वरती आपलं पॉईंट असणार बरोबर. सेंटरपासून असणार तर रेडियस आपलं असं असणार बरोबर. आता कुठल्याही पॉईंटला माझ्या ह्याच्यामध्ये किती असणार? 90 डिग्री असणार. काय असणार? 90 डिग्री. ॲक्च्युली रेडियसचं डायरेक्शन अशी असणार, वेलॉसिटीची डायरेक्शन असं 90 डिग्री क्रिएट करणार. आय होप तुम्हाला हे समजत असणार और तुम्ही करून बघा घरी. ओके, हे किती असतं? 90 डिग्री. तर एव्हरी पॉईंटला आपल्याला 90 डिग्री भेटणार. काय भेटणार? एव्हरी पॉईंटला 90 डिग्री भेटणार आहे. तर इथं काय येतं? एल इज इक्वल टू एम आर व्ही. काय भेटतं? एम आर व्ही और एल इज इक्वल टू एम व्ही आर. तर इथं मॅग्निट्यूड ॲट एव्हरी पॉईंट आपल्याला कॉन्स्टंट भेटतो. काय भेटतं? मॅग्निट्यूड ॲट एव्हरी पॉईंट आपल्याला कॉन्स्टंट भेटतो. बट प्रॉब्लेम काय येतं इथं? डायरेक्शनचं. काय येतं? डायरेक्शनचं. आता आपण काय करणार आहे? आर बार क्रॉस व्ही बार करणार आहे. काय करणार आहे? आर बार क्रॉस व्ही बार करणार आहे बरोबर. तर आर च्या डायरेक्शनमध्ये बोटं ठेवायची. ओके, बरं इकडे बघा. आर कसा आहे आपला? ह्या साईडला आहे बरोबर. आरच्या डायरेक्शनमध्ये बोटं बरोबर असं डायरेक्शन असणार आणि व्हीच्या डायरेक्शनमध्ये आपण असं कल करणार. ॲक्च्युली आरचं डायरेक्शन हे असं असणार इकडं आणि व्हीचं डायरेक्शन त्या बाजूला. तर आपण काय करणार आहे? आरपासून व्हीकडे जाणार आहे. ओके, तर आपलं अँग्युलर मोमेंटमचं हे एलचं डायरेक्शन हे येणार. सिमिलरली इकडं कसं येणार? आतल्या बाजूला येणार. कसं येणार? आतल्या बाजूला येणार. समजलं? आरपासून व्ही पर्यंत जाणार. ओके, आरपासून व्ही म्हणजे आतल्या बाजूला जाणार. इकडं बघा, आरपासून व्हीकडे जातोय. ओके, आरपासून व्ही म्हणजे बाहेरच्या बाजूला येतंय आणि इथं बघा आरपासून व्हीकडे जातोय, आतल्या बाजूला जातोय. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके,
समजलंय? तर आतल्या बाजूला जाते आपलं एलचं डायरेक्शन. ओके, काय जाते? आतल्या बाजूला जाते आपलं एलचं डायरेक्शन. ओके, मग इथं काय होतंय, ह्या केसमध्ये काय होतंय, डायरेक्शन कॉन्स्टंट नसतं. ह्याच्यामध्ये काय मॅग्निट्यूड काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे? कॉन्स्टंट आहे. बट डायरेक्शन व्हेरिएबल, डायरेक्शन चेंजिंग. मग ह्याच्यात अँग्युलर मोमेंटम कन्झर्व असणार आपलं नसणार. काय अँग्युलर मोमेंटम आपलं ह्याच्यात कन्झर्व होणार नाही. समजलं? अँग्युलर मोमेंटम ह्या केसमध्ये कन्झर्व होत नाही. कळालं? चला हे लिहून घ्या. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जेमध्ये एक दोनदा प्रश्न आलेला आहे. ओके, एकदा त्यांनी इथं ठेवलेलं आहे आणि नाही, एकदा ह्या पॉईंटवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की अँग्युलर मोमेंटम कन्झर्व असणार का नाही, आणि त्याच्यानंतर एकदा इथं आणि इथं ऑब्जेक्ट ठेवला आहे. ओके, आणि दोन्ही पॉईंटचं त्यांनी काय केलं आहे की कॉम्बिनेशन केलं आहे की ॲट पॉईंट, हा पॉईंट ओ, ॲट पॉईंट ओ, ॲट पॉईंट पी. ओके, ॲट पॉईंट पी इज कन्झर्व, ॲट पॉईंट ओ इज नॉट कन्झर्व, ॲट पॉईंट ओ इज नॉट कन्झर्व, ॲट पॉईंट पी इज नॉट कन्झर्व, असंही कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर त्या कॉम्बिनेशन तुम्ही शोधून घ्या. मला आठवत नाही कधी हे केलं आहे त्यांनी, बट ह्या पॉईंटवर त्यांनी काढलेलं आहे. ओके, सो ह्याचं डायरेक्शन ते नीट बघून घ्या. चालेल? चलो आता आपण बघूया अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. आता आपण जे बघितलं हे जनरल अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला होता. आता बघणार आहे आपण रोटेटिंग बॉडीचा फॉर्म्युला. सपोज एक आपली जनरल रोटेटिंग बॉडी आहे. ओके, त्याला मी काय केलं, इथं फिक्स केलं आणि ही अशी रोटेट होते विथ अँग्युलर मोमेंटम ओमेगा. काय होते? अँग्युलर मोमेंटम ओमेगा. ओके, सपोज ही ॲक्सिस आहे आपली, या ॲक्सिस थ्रू काय होतंय, फिरतंय. हे काय होतंय, फिरतंय विथ अँग्युलर मोमेंटम ओमेगा. सपोज हे माझं फर्स्ट मास m1 आपण हे केलेलं आहे असं, बरोबर. हे मास m2 आणि असं किती n मासेस आहेत. तर हे मास काय आहे आपलं mn आहे. काय आहे? mn आहे. बरोबर. काय प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलं? बरं, आपण असे काय करत होतो, मासेस काढत होतो. हे आपण टॉर्कच्या ह्याच्यात पण केलं तर कायनेटिक. म्हणून मी म्हणतो टॉर्कचं कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर मोमेंट ऑफ रिजिड बॉडी हे जे इक्वेशन करत असतात तेव्हा काय करायचं की तिन्ही इक्वेशन एक सोबतच लर्न करायचे. ओके, ॲक्च्युली ह्याचं इक्वेशन जर काढायचं असेल ना, मी 4 स्टेपमध्ये काढून दाखवू शकतो. खरं आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेशन करायचं आहे मोठ्या ह्याचं. कशाचं? मोठ्या ह्याचं, कारण आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते आहे. आणि ह्या तिन्हीपैकी एक डेरिव्हेशन ते बऱ्यापैकी मेजॉरिटी केसेसमध्ये विचारतात. ओके, तर हे हॉट टॉपिक आहे तुमच्या बोर्डच्या परीक्षेसाठी. 3 डेरिव्हेशन्स आहेत, तर तिन्ही आपण नीट करायचे. ओके, तर हे जे आपलं रेडियस आहे हे काय असणार, आर. हे जे रेडियस असणार हे माझं R1 असणार, हे माझं R2 आणि हे काय असणार, Rn असणार. हे विथ वेलॉसिटी V1 जाणार, हे विथ वेलॉसिटी V2 जाणार आणि हे विथ वेलॉसिटी काय जाणार, Vn वेलॉसिटी जाणार. ओके, आता हे तिन्ही काय असतील, परपेंडिक्युलर असणार आहे. काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. बरोबर. काही प्रॉब्लेम ह्याच्यात? समजलं? ओके, तर आपलं जे फॉर फर्स्ट पार्टिकल अँग्युलर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल आपण काय करणार, L1 इज इक्वल टू काय करणार, m1 v1 इंटू r1 घेणार. बरोबर. r1 साइन थिटा असतं. ॲक्च्युली काय असतं, r1 साइन थिटा. मग ह्याच्यामध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. तर काय येणार, m1 v1 r1. ओके, हे आपलं फॉर्म्युला होणार. बरोबर. ॲक्च्युली काय असतं, L बार इज इक्वल टू r बार क्रॉस p बार हे असतं. तर इथं काय असतं, r बार इंटू क्रॉस काय येणार, m v बार. तर हे किती येतं, m v r साइन थिटा. बरोबर, m v r साइन थिटा. एलची व्हॅल्यू, तर एलच्या एमच्या जागी काय येणार, m1 फॉर फर्स्ट पार्टिकल, v1 वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल आणि r1 रेडियस ऑफ फर्स्ट पार्टिकल. आणि ह्यांच्या मधला r आणि v मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणून आपण इथं 90 डिग्री टाकलं तर साइन 90 काय असतं, 1. तर हे m1 v1 r1 येतं. ओके, बरं. आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, काय, v परपेंडिक्युलर इज इक्वल टू r ओमेगा असतो. काय असतं, v परपेंडिक्युलर इज इक्वल टू r ओमेगा. ओके, तर v1च्या जागी आपण काय टाकू शकतो, m1 इज इक्वल टू r1 ओमेगा इंटू r1 येणार. बरोबर. तर हे किती येतं बघा, m1 r1 स्क्वेअर ओमेगा. काय येतं, m1 r1 स्क्वेअर ओमेगा.
आता ओमेगा 1 काय नाही येणार, कारण ओमेगा प्रत्येक पार्टिकलसाठी काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. तसंच L2 काय येणार, M2V2R2. ओके, तसंच M2R2 ओमेगा R2, तर काय येतं M2 R2 स्क्वेअर ओमेगा. बरोबर. सिमिलरली nth पार्टिकल Ln इज इक्वल टू Mn इंटू Vn इंटू Rn इज इक्वल टू Mn इंटू Rn ओमेगा इंटू Rn. ओके, तर इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. बरोबर. काय येतं, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण काय करणार, ऍड करतो. काय करतो, ऍड करतो, अजून काय करत नाही. तर L, ओके, L टोटल. ओके, काय असणार, L टोटल इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॉट 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 Ln. ओके, तर हे किती येतं बघा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ओके, आता मी ह्याच्यातनं काय करतो, ओमेगा काय काढतो, कॉमन काढतोय. तर काय येतं बघा, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. बरोबर. काय प्रॉब्लेम. आता हे इक्वेशन आपण बघितलंय, मागच्या 2-3 वेळेस बघितलं. हे काय असतं, सबमेशन ओव्हर I इज इक्वल टू 1 टू N Mi Ri होल स्क्वेअर. काय असतं, Mi Ri होल स्क्वेअर इंटू ओमेगा. बरोबर. हे इक्वेशन काय असतं, Mi Ri स्क्वेअर इंटू ओमेगा. बरं, तर L किती येतं बघा. आता ह्याला आपण काय लिहू शकतो, I. बरोबर. हे काय असतं आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया I. तर L काय असतं, L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. समजलं. हे आपलं झालं इक्वेशन फॉर रिजिड रोटेटिंग बॉडीज. ओके, और रोटेटिंग बॉडीज. आणि ही बॉडी कशी आहे, रिजिड. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. चला लवकर करून घ्या. ओके, पॉज करून लिहून घ्या. आपण काय करूया, ह्याच्यावर 2-4 सम बघूया. त्याच्यानंतर आपण कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघूया. ओके, सिम्पल सम्स असतात, काही एवढं प्रॉब्लेम नसतं. ओके, नुसतं तुम्हाला काय करायचं, लक्ष नीट देऊन सम सॉल्व करायचे. चलो रफ करू. चल झालं. बरं, आता अँग्युलर मोमेंटम. बरं, आता जे ही ट्रिक सांगणार आहे, ओके, हे जे सांगणार आहे हे फक्त सिमेट्रिक बॉडीसाठी असतं. ओके, जे आपण आता करणार आहे सिमेट्रिक बॉडीसाठी असतं. जर सिमेट्रिक बॉडी नसल्या तर त्याचं वेगळ्या पद्धतीने येतं. ते आपण जेव्हा क्लासमध्ये येऊ, कारण ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे. आपण क्लासमध्ये येऊ तेव्हा आपण करू, कारण कसं होतं की ते तुम्हाला समजलं की नाही समजलं ह्याच्यावर खूप मोठा प्रॉब्लेम येतो. ओके, सो आपण तेव्हा करू. तर आपण जे आपल्याला माहिती आहे ते करूया. आता आपल्याला माहिती आहे रॉड माहिती आहे. ओके, रॉडच्या इथून मी जर माझं ॲक्सिस पास होत असेल, ओके, तर इथला अँगल ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतं, आणि हे किती, ओमेगा अँग्युलर स्पीडनं काय होतं, रोटेट होतं. काय होतं, रोटेट होतं आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, mL²/12. ओके, mL²/12. तर इथं अँग्युलर मोमेंटम काय असणार, L इज इक्वल टू I ओमेगा. तर किती येणार, mL²/12 इंटू ओमेगा. बरोबर. सिमिलरली रॉड ॲट वन एंड, काय रॉड ॲट वन एंड असेल, काय रॉड ॲट वन एंड. ओके, इथं पण आपल्याला काय मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. I इज इक्वल टू किती आहे, I इज इक्वल टू mL²/3. बरोबर. किती आहे, mL²/3. ओके, आणि हे विथ ओमेगा जात आहे. तर L किती असणार, mL²/3 इंटू ओमेगा. समजलं. हे झालं आपलं अँग्युलर मोमेंटम. समजलं. बरं, हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड. बरोबर. आता हेच करत आलो आहे ना आपण आतापर्यंत. हे तुम्हाला आता
हे पार्ट झालं पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया. थर्ड आपण काय घेऊया, रिंग घेऊया. रिंगच्या सेंटरमधून काय झालंय, रिंगच्या सेंटरमधून जात आहे. ओके, रिंगच्या सेंटरमधून मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असतो. बरोबर, रिंगच्या सेंटरमधून काय असतं, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तर एल काय असतं, आय इंटू ओमेगा. हे किती, ओमेगा अँग्युलर स्पीडनं पळत आहे. तर एल इज इक्वल टू काय येणार, एम आर स्क्वेअर ओमेगा. बरोबर. आता फोर्थ डिस्क घेऊया आपण. ओके, काय घ्यायचं, डिस्क. ओके, डिस्कचं काय असतं आपलं, अशी डिस्क असते. बरोबर, त्याच्या सेंटर ऑफ मासमधून आपण काय करतो, आपलं जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतं ते काय असतं, एल इज इक्वल आय इज इक्वल टू काय असतं, एम आर स्क्वेअर बाय 2, वेअर आर इज द रेडियस, एम इज द मास ऑफ रिंग, आणि हे किती ओमेगानं जात आहे. तर एल इज इक्वल टू काय येतं, आय ओमेगा. तर काय येणार, एम आर स्क्वेअर बाय 2 ओमेगा. बरोबर. आय होप हे फास्ट होत नाही आहे, मला वाटते की हे तुम्हाला येत असतील. ओके, म्हणून मी फटाफट एक्झाम्पल्स घेतोय. बाकी काय एक्झाम्पल्स म्हणजे अँग्युलर मोमेंटम कसा काढायचा हे आपण बघतोय. काय बघतोय, अँग्युलर मोमेंटम कसा काढायचा. समजला. आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे. ओके, बरं, अँग्युलर मोमेंटमचं काय असतं की कशावर डिपेंडेंट आहे, आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियावर आहे. कशावर, मोमेंट ऑफ इनर्शियावर. तर एल इज इक्वल टू काय असतं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओमेगा. तर जनरल फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, एम आर स्क्वेअर ओमेगा. काय असतं, एम आर स्क्वेअर ओमेगा. आणि आपला अँग्युलर मोमेंटम काय असतो, कॉन्स्टंट असतो जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स लागत नाही, और एक्सटर्नल टॉर्क म्हणूया, फोर्स नाही, काय एक्सटर्नल टॉर्क लागत नाही. ओके, एक्सटर्नल टॉर्क जोपर्यंत 0 आहे तोपर्यंत आपलं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. काय असतं, कॉन्स्टंट. म्हणजे काय होणार, सपोज जर माझं रेडियस वाढलं, एखाद्या प्रोसेसमध्ये माझं रेडियस वाढलं. ओके, रेडियस जर 2r झालं. ओके, माझं अँग्युलर मोमेंटम सेमच राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे, सेमच. आता ह्या केसमध्ये मास आपला कधी पण कॉन्स्टंट, एखाद्या बॉडीचा मास चेंज होऊ शकत नाही. ओके, काय मास चेंज होऊ शकत नाही. मग काय चेंज होणार, अँग्युलर वेलॉसिटी चेंज होऊ शकते. काय चेंज होऊ शकते, अँग्युलर वेलॉसिटी. तर सपोज जर रेडियस 2r झालं तर माझं अँग्युलर वेलॉसिटी काय होणार, अँग्युलर वेलॉसिटी हाफ होणार. काय होणार, हाफ होणार. तर इथं बघा 2 कॅन्सल. तर हे किती येतं, एम आर ओमेगा. हे दोन्ही सेमच आहे. सॉरी, एम आर स्क्वेअर ओमेगा, आर स्क्वेअर ओमेगा, आर स्क्वेअर ओमेगा गेलं. ओके, एम आर स्क्वेअर ओमेगा. थोडंसं आपण करेक्ट करूया, चुकलं इथं थोडी, सॉरी. ओके, मी थोडंसं फास्ट करता हे झालं. तर आपलं काय, रेडियस हाफ झालं तर काय येतं, एम आर बाय 2 होल स्क्वेअर. तर ओमेगा पण आपलं चेंज होणार. सॉरी, रेडियस आपलं डबल झालं ना, बरं 2r. तर रेडियस आपलं काय झालं, डबल झालं. तर ओमेगा काय होणार, कमी होणार. काय होणार आपला, कमी कितीनं होणार, बाय 4नं होणार. का बघा, इथं काय येतं, 4r स्क्वेअर ओमेगा बाय 4 कॅन्सल. तर हे किती येतं, एम आर ओमेगा, एम आर स्क्वेअर ओमेगा. सेम आलंय. बरोबर, काय आलंय, सेम आलंय. ओके, तर एल इज इक्वल टू काय येतं, एम आर स्क्वेअर ओमेगा. सेम असतं. म्हणजे काय, आपलं जर रेडियस वाढलं, काय रेडियस वाढलं तर अँग्युलर वेलॉसिटी काय होते, कमी होते. ओके, आणि जर अँग्युलर वेलॉसिटी वाढली तर रेडियस काय होईल, कमी होईल. वाईस वर्सा, दोन्ही चालू असतं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं असतं, व्हिडिओ बघितले असतील, ते आईसवर स्केटिंग करत असतात बघा. ओके, आईसवर त्या मुलं स्केटिंग करत असतात. ओके, जर तुम्ही नीट बघितलं असेल और ह्याच्यानंतर व्हिडिओ बघा, ते काय करतात, त्यांचे हात जेव्हा लांब असतात. ओके, त्यांचा जो अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे जे असं फिरण्याचा रेट असतो. ओके, तो कमी असतो. आणि ते हात असं जवळ केले ते एकदम रप 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 जोरात फिरतात. कसं, एकदम जोरात खडखड फिरतात. आणि जसे ते हात लांब करतात तसं काय होतं, स्लोली फिरतात. कसे फिरतात, स्लोली. आता हात लांब केलं म्हणजे माझं काय झालं, रेडियस वाढला. काय वाढला, रेडियस वाढला. मग माझी अँग्युलर वेलॉसिटी काय होणार, कमी होणार. आणि मी हात जवळ केला तर माझं काय होतं, रेडियस काय होतं, कमी होतं. तर माझी अँग्युलर वेलॉसिटी काय होणार, वाढणार. अँग्युलर वेलॉसिटी काय होणार, वाढणार. समजला. बेस्ट एक्झाम्पल ते आहे. ओके, चलो हे आपण आता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघूया. आपण काय बघूया, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. समजलं. आणि त्याच्यानंतर 1-2 सम्स बघूया आणि थांबूया.
आपला व्हिडिओ चालू आहे ना? ओके, व्हिडिओ चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला आता आपण बघूया कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याचं एक्सप्रेशन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, बरं आता मला सांगा, पहिला आपण लिनियर मोमेंटम बघूया. लिनियर मोमेंटम आपल्याला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू काय असतं, dp/dt. हे इक्वेशन बघितले बरोबर. जर आपण एक्सटर्नल फोर्स लावलाच नाही, आपला एफ एक्सटर्नल 0 असला, एफ एक्सटर्नल काय असला 0 असला, तर आपलं काय येतं dp/dt काय येतं 0 येतं बरोबर. ह्याचं आता ही dt मी इकडे पाठवलं तर काय येतं dp इज इक्वल टू 0 बरोबर. म्हणजे काय, पी काय असणार आहे आपला, कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट बरोबर. ह्याचं डेरिव्हेटिव्ह एखाद्या क्वांटिटीचं 0 आहे म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल d/dt ऑफ 2 इज इक्वल टू काय असतं 0 असतं बरोबर. d/dt ऑफ 2 काय असतं 0 का, 2 काय आहे, कॉन्स्टंट. म्हणजे पी काय असणार आहे आपलं, कॉन्स्टंट असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे बरोबर. ह्याचं दुसरं मिनिंग काय असतं, पी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल असणार बरोबर. काय असणार, पी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल बरोबर. हे झालं लिनियरची केस. तसं आता बघा, फोर्स काय असतो लिनियर मध्ये, तसं टॉर्क काय असतो अँग्युलर मध्ये बरोबर. अँग्युलर मध्ये काय येणार मग, dl/dt. काय येणार, dl/dt. समजलं बरं. ह्याच्यामध्ये काय होतं, जर टॉर्क एक्सटर्नल टॉर्क आपला जर 0 असेल, काय एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर dl/dt इज इक्वल टू काय येतं 0 येतं. म्हणजे काय, L इज इक्वल टू काय येतं, कॉन्स्टंट येतं. L इज इक्वल टू काय येतं, कॉन्स्टंट. दॅट इज L इनिशियल इज इक्वल टू L फायनल. ओके बरं, हीच गोष्ट आहे. ओके, आपण काय करणार आहे, थोडेसे डिराइव्ह फॉर्ममध्ये जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ओके त्या फॉर्ममध्ये करणार आहे. जेव्हा टॉर्क एक्सटर्नल टॉर्क 0 असतो तेव्हा आपलं मोमेंटम काय असतं, कन्झर्व असतं. ओके, मोमेंटम काय असतं, कन्झर्व. ओके, लिनियर मोमेंटम Li इज इक्वल टू LF म्हणजे काय असतं, कन्झर्व्ड. एखादी क्वांटिटी इनिशियल आणि फायनल सेम असली तर काय असतं, कन्झर्व. जसं टोटल एनर्जी कन्झर्व म्हणतो. ओके, म्हणजे काय असतं की इनिशियल जी एनर्जी होती आणि फायनल जी एनर्जी आहे ती सेम आहे. 10 joules इनिशियल, 10 joules फायनल, सेम. हां, ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकते बट सेम असते, त्याला आपण काय म्हणतो, कन्झर्व म्हणतो. ओके, आता इकडे बघा, आपल्याला काय L बारचा फॉर्म्युला माहिती आहे, R बार क्रॉस P बार. हा फॉर्म्युला आहे आपला बरोबर. काय आहे, R बार क्रॉस P बार हा फॉर्म्युला आहे बरोबर. बरं, ह्या फॉर्म्युलामध्ये आपण काय करूया, ह्याला डेरिवेट करूया. ओके, dl/dt. ओके, dl/dt. तर इथं काय येतं d/dt ऑफ R बार क्रॉस P बार बरोबर. ह्याला आपण कसं लिहू शकतो, बरं ह्याला आपण कसं लिहूया बघा. पहिला काय करायचं, बरं इथं जो क्रॉस असतो ना तो इथं इंटरचेंज नाही करायचा. आत्ता सांगतो, हे P and R and P इंटरचेंज नाही करायचं. कसं करायचं सांगतो, ही स्टेप खूप इम्पॉर्टंट असते. एक्झामिनर इथंच बघतो तुमचं, बाकी काही बघत नाही. हा जर डेरिव्हेशन आला ना, एक्झामिनर ही स्टेपच बघतो. आता जी लिहिणार आहे ते बघत नाही. आता R आणि P मध्ये R काय लेफ्ट साईडला आहे आणि P काय राईट हँड साईडला आहे. सेमच सिक्वेन्स असलं पाहिजे. तर काय येतं बघा, R बार क्रॉस dp बार बाय dt. ओके प्लस, ओके आता काय येणार dr/dt इंटू p. ओके, इथं बघा R काय लेफ्ट साईडला, P काय राईट साईडला बरोबर. इथं बघ, R लेफ्ट साईडला आणि P राईट साईडला. असंच सिक्वेन्स असला पाहिजे, अदरवाईज हे तुमचं चुकतं. समजलं बरं. इथं बघा, हे काय येतं R बार क्रॉस dp/dt. आता बघितलं आपण dp/dt काय असतं, फोर्स असतं. काय असतं, फोर्स. तर इथं लिहा F बार प्लस, आता हे dr/dt काय असणार, वेलोसिटी. काय असणार, वेलोसिटी इंटू P बार. ओके बरं, इथं काय येतं R बार क्रॉस F बार. आपल्याला माहिती आहे R बार क्रॉस F बार काय असतं, टाऊ असतं. काय असतं, टॉर्क. काय असतं, टॉर्क बरोबर. प्लस हे काय येतं V बार क्रॉस P बार. काय असतं, P बारला आपण कसं लिहू शकतो, mv बार बरोबर, mv बार. तर हे काय येतं टाऊ बार. ओके,
प्लस आता एम काय काढू शकतो, बाहेर काढू शकतो, व्ही बार क्रॉस व्ही बार. ओके, काय येतं व्ही बार क्रॉस व्ही बार. हे काय झालं डी एल बार बाय डी टी. तर इथं लिहितो डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू टाऊ प्लस. आता मला सांगा दोन सिमिलर क्वांटिटीजचं क्रॉस प्रोडक्ट काय असतं, झिरो असतं. काय असतं, झिरो. जसं पी बार क्रॉस पी बार इज इक्वल टू झिरो, क्यू बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू झिरो. हे आपण वेक्टर्समध्ये केलेलं आहे. काय केलं आहे, वेक्टर्समध्ये केलेलं आहे. आता व्ही बार क्रॉस व्ही बार काय ना झिरो, तर हे किती येतं, झिरो. ओके, तर आपलं जे चेंज इन मोमेंटम असतं, ओके, चेंज इन मोमेंटम ते कशामुळे येतं, टॉर्कमुळे. टॉर्क एक्सटर्नल. इफ एक्सटर्नल टॉर्क, जर आपण एक्सटर्नल टॉर्क दिलाच नाही त्याला, ओके, काय एक्सटर्नल टॉर्क त्या बॉडीला, आता सपोज ही बॉडी आहे, ओके, ही आपली ह्याच्या मनाने फिरते, ओके, पहिल्यापासून ह्याच्या मनाने फिरत आहे, ओके, तर मी ह्याला काय एक्स्ट्रा टॉर्क असा दिलाच नाही, एक्स्ट्रा टॉर्क दिलाच नाही, तर ही फिरतच राहणार, त्या स्पीडनं फिरणार, तेच रेडियसमध्ये फिरणार, बरोबर. म्हणजे एक्सटर्नल टॉर्क काय आपला आता जर कन्सिडर केला, काय इफ टॉर्क एक्सटर्नल इज इक्वल टू झिरो, काय टॉर्क एक्सटर्नल इज इक्वल टू झिरो, तर ही व्हॅल्यू झिरो झाली तर काय भेटतं बघा, डी एल बार बाय डी टी इज इक्वल टू झिरो भेटतं आपल्याला. झिरो म्हणजे काय, एल बार इज कन्झर्व. आता आपण बघितलं ना इथं, हे बघा डी एल बाय डी टी इज इक्वल टू झिरो म्हणजे एल काय असतो, कॉन्स्टंट, दॅट इज एल कन्झर्व असतं. एल कन्झर्व असतं, ओके, और एल काय असतं, कॉन्स्टंट. ओके, ह्याला आपण असं पण लिहू शकतो, एल इनिशियल इज इक्वल टू एल फायनल. काय, एल इनिशियल इज इक्वल टू एल फायनल. हे लिहून घ्या. ह्याचे अजून 2-4 पॉईंट्स बघायचे आहेत आपल्याला. आहे आपला व्हिडिओ चालू आहे, समजलं. रफ करू, रफ करणार आहे मी. ओके, लिहून घेतले नाही, मी रफ करतोय आता. ह्याच्यावरचे सिंपल सम्स बघूया. नंतर जर आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये टाइम भेटला तर याचे अवघड सम्स पण बघूया आपण. ओके, बरं. आता मला सांगा आपलं काय आलं, एल इनिशियल इज इक्वल टू एल फायनल, बरोबर. ह्याचं एल इनिशियल आपण कसं लिहिणार, I1 ओमेगा 1, ओके, फर्स्ट पोझिशन, ओके, आणि एल फायनल काय लिहिणार, I2 ओमेगा 2. का, एल इज इक्वल टू काय आपण काढला था, एल ओमेगा काढला था, सॉरी आय ओमेगा काढला था, एल ओमेगाने आय ओमेगा, बरोबर. तर ॲक्च्युली हे आपल्याला यूज करायचं असतं. ओके, हे इक्वेशन यूज करायचं असतं. आपण जनरली बुकमध्ये एवढंच बघतो, ॲक्च्युली आपल्याला हे इक्वेशन यूज करायचं असतं. तर हे इक्वेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्या इक्वेशनवरच आपले सम सुटतात. ओके, समजलं. चला बेसिक सम बघूया आपण एक दोन. सपोज आता मी तुम्हाला काय सांगितलं तर स्केटिंगचं सांगितलं तर, ओके, रेडियस जास्त असतो तर ते कमी करतं, बरोबर, आणि फिरतं, बरोबर. आता जे एक्झाम्पल सांगितलं तर त्याच्यामध्ये काय बघा, स्टार्टिंगला इनिशियल, ओके, इनिशियल म्हणतो. इनिशियल त्या जो मुलगा होता किंवा मुलगी होती त्याचं जे काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया I1 किती होतं, 6 होतं. किती होतं, 6 होतं. किती, kg मीटर स्क्वेअर, ओके, आणि ओमेगा 1 होतं 4 रेडियन पर सेकंड. किती होतं, 4 रेडियन पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, पोस्चर चेंज केलं. काय केलं, पोस्चर चेंज केलं. ओके, म्हणजे काय, पहिला ह्या पोझिशनला होते, नंतर ना त्यांनी आर्म एक्सटेंड केले. आर्म एक्सटेंड केल्यावर काय होणार, त्यांचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय होणार, वाढणार. ओके, काय होणार, वाढणार. तर I2, ओके, I2 किती झाला माझा, 10 kg मीटर पर मीटर सेकंड. ओके, तो ओमेगा 2 किती होणार सांगता येईल. तर आपल्याला माहिती आहे की आपलं काय, जे अँग्युलर मोमेंटम आहे ते कन्झर्व आहे, दॅट इज L1 इज इक्वल टू L2. L1 काय असणार, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. तर ओमेगा 2 कसं येणार आपलं,
I1 अपॉन I2 इंटू ओमेगा 1 बरोबर. तर ओमेगा 2 इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू किती आहे 6, I2 ची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू ओमेगा 1 ची व्हॅल्यू किती आहे 4 बरोबर. तर हे किती येतं 24 अपॉन 10. ओके. तो ओमेगा किती येतो 2.4. किती येतो 2.4 रेडियन पर सेकंड. किती येतं रेडियन पर सेकंड. आता इथं बघा माझा आय वाढला तर ओमेगा कमी झाला, ओमेगा 2 बरोबर. म्हणजे I2 काय झाला माझा इन्क्रीज झाला तर ओमेगा काय झाला डिक्रीज झाला. समजलं. तर हे असं काय होत असतं आपलं चेंजेस होत असतात. समजलं. काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर हे झालं आपलं अँग्युलर मोमेंटमचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघूया की कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंगचं कायनेटिक रोलिंग बॉडीजमध्ये कायनेटिक एनर्जी कशी असते. ओके. तर ते बघणार आहे. ओके. रोलिंग मोशन स्टार्ट करणार आहे आपण. ओके. सो आज आपण थांबूया. बाय.